नमस्कार. फुकटचे सल्ले ह्या चॅनलसाठी मी अतुल शुधे आज एक नवीन सल्ला घेऊन शिकार फोटोग्राफर्स आपल्याला बाहेर भेटत असतात आणि ते स्वतःला मॉडेल फोटोग्राफर म्हणत असतात की आम्ही फॅशन फोटोग्राफी करतो, आम्ही मॉडेल फोटोग्राफी करतो. आजकाल फोटोग्राफी ही इतकी सहज रिचेबल झालं आहे की कोणीही उठतो आणि फोटोग्राफी करायला लागतो. मोबाईल हातात आला की ते स्वतःला फोटोग्राफर म्हणायला सुरुवात करून टाकतात, कारण ते मोबाईलवर त्यांचं ऑलरेडी मी फोटोग्राफर आहे हे वाक्य सुरू झालेलं असतं. अनेक फोटोग्राफर गळ्यात कॅमेरे अडकवून ह्याचे फोटो काढ, त्याचे फोटो काढ, त्याचे फोटो काढ असं फोटो काढत राहून सोशल मीडियावर पोस्ट करत राहून स्वतःला मॉडेल फोटोग्राफर किंवा फॅशन फोटोग्राफर असं एक लेबल त्यांनी लावून घेतलेलं असतं आणि बस त्यांचं लाईक्स मिळवणं सुरू झालेलं असतं. त्यांचे अनेक फोटो इन्स्टावर किंवा फेसबुकवर किंवा अशा सोशल मीडियाजवर अपलोड होत असतात आणि अनंत लोक त्यांना लाईक्स देत असतात आणि त्यांचं फॅन फॉलोईंग वाढत असतं. आता जेव्हापासून डिजिटलायझेशन आलेलं आहे कॅमेऱ्यामध्ये तेव्हापासून माझं असं म्हणणं आहे की फोटोग्राफी ॲज अन आर्ट कधीच संपून गेली. आता राहिली ती फक्त टेक्नॉलॉजी. ज्याला ती टेक्नॉलॉजी विकत घेता येते तो फोटोग्राफर. कारण हमारे जमाने में असं मी म्हणू शकतो, कारण माझा जमाना आज 25 वर्ष मागे गेला आहे. ज्या वेळेला डिजिटलाइज्ड कॅमेरे नव्हते, ज्या वेळेला रोल सिस्टीम होती, जेव्हा आमचं करिअर सुरू झालं त्यावेळेला आम्ही हे काय करतोय, का करतोय, आम्हाला जे करायचंय ते योग्य पद्धतीत दिसतंय का, ते त्या पद्धतीतच लोकांपर्यंत पोचणार आहे का, असे अनेक विचार करून आम्ही फोटो काढायचो. आता डिजिटलायझेशन हा शाप की वरदान हा मुद्दा आपण पुढे येणारच योगात, त्यावेळेला त्यावर डिटेल बोलू. पण आत्ता मूळ मुद्द्यावर यायचं झालं तर सो कॉल्ड फॅशन फोटोग्राफर्स चिक्कार असतात. जेन्युइनली सांगायचं तर त्यांची क्वालिटी ही अप्रतिम असते. द वे दे क्लिक, त्यांचे फोटोग्राफ्स, त्यांनी शूट केलेली त्यांची कामं ही खरंच चांगली असतात. पण तरीसुद्धा मला एक प्रश्न पडतो मनामध्ये की त्यातल्या नक्की किती लोकांना मॉडेल फोटोग्राफीमधल्या पुढले जे ट्रॅक्स आता मी सांगणार आहे 4 ट्रॅक्स त्यातले फरक माहिती आहेत. मॉडेल फोटोग्राफी किंवा फॅशन फोटोग्राफीमध्ये सुद्धा 4 ट्रॅक आहेत. उदाहरणार्थ फोटो सेशन, एजन्सी शूट, कॉन्सेप्ट शूट अँड पोर्टफोलिओ शूट. हा जो फरक आहे हा नक्की किती लोकांना माहिती असतो हा एक क्वेश्चन मार्कच राहील. हा प्रश्न विचारायला गेलं तर मला शिव्या खायला लागतील. आम्हाला काय कळत नाही का, आम्हाला काय अक्कल नाही का, पद्धतीचे प्रश्न येतील. पण जेन्युइनली त्यांची कामं बघितली तर टेक्निकली ती कामं कितीही सुंदर असली तरी एक प्रश्न मनात राहून जातो की नक्की तुम्ही ह्या फोटोतनं काय दाखवायचं आहे. फोटो सेशन, एजन्सी शूट, कॉन्सेप्ट शूट आणि पोर्टफोलिओ शूट ह्या नावांवरून थोडाफार अंदाज येतो. पण त्याचं अधिक विश्लेषण करायचं झालं तर फोटो सेशन म्हणजे स्वांत सुखाय मुद्दा असतो. मला जे आवडतं त्या पद्धतीत मी शूट करून घेणार. मला हे आवडतं, मी हे केलं, मला ते आवडत नाही, मी ते करणार नाही. मला इथे बसूनच फोटो काढायचा आहे, मला हेच कपडे घालून फोटो काढायचा आहे, मला गॉगल लावूनच फोटो काढायचा आहे, मला बाईक चालवतानाच फोटो काढायचा आहे. ही सगळी माझी म्हणण्यापेक्षा क्लायंटची हौस भागवणं आणि तो जसं म्हणेल तसं त्याला फोटोशूट करून देणं, तो म्हणेल तसे त्याचे फोटो काढणं आणि ॲट द एंड तो खुश राहणं म्हणजे फोटो सेशन, ज्यात स्वांत सुखाय हा मुद्दा मोठा असतो. त्याचा पुढे जाऊन त्याला कमर्शियली काही फायदा होत नाही. त्या फोटोंची फलश्रुती फार तर अल्बम्स बनवून किंवा सोशल मीडियावर पुटअप करून किंवा घरातल्या भिंतीवर एखादं फ्रेम करून टांगून लोकांनी टाळ्या वाजवून वावा म्हणणं
इथेच त्याचा कार्यभाग संपतो फोटो सेशनचा. दुसरा पार्ट येतो एजन्सी शूट. एजन्सी शूट म्हणजे काय, तर ॲड एजन्सीज, जाहिरात क्षेत्र, त्यांना जाहिरातीसाठी लागणारं जे फोटोशूट असतं ते त्यांना करून देणं त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. इथे फोटोग्राफरला स्वतःला किती अक्कल आहे हे त्यांनी दाखवत राहणं हे गरजेचं नसतं. तर एजन्सीच्या आर्ट डिरेक्टरला जे हवं आहे ते त्याला करून देता येतं आहे का, ते त्याला करून द्यायला जमतं आहे का, हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण एजन्सीजमध्ये आर्ट डिरेक्टर्स असतात, कॉन्सेप्ट क्रिएटर्स असतात. त्यांच्या क्लायंटला त्यांची जाहिरात कशी हवे या पद्धतीत त्यांनी रफ लेआउट्स केलेली असतात. ती रफ लेआउट्स क्लायंटकडनं पास करून घेतलेली असतात, ॲक्सेप्ट करून घेतलेली असतात. मग जे डिझाईन, रफ डिझाईन जे ॲक्सेप्ट होतं, जे पास होतं, त्याचं फेअर आर्टवर्क केलं जातं, फायनल एक प्रेझेंटेशन केलं जातं. तिथे इंटरनेटवरून फ्रीच्या इमेजेस ज्या मिळतात त्या डाउनलोड करून डमी इमेजेस तिथे मॉडेल्सच्या प्लेस करून, मग बॅकग्राऊंड काय असेल, फोरग्राऊंड काय असेल, साईडला काय असेल, वर काय असेल, खाली काय असेल, मॉडेल कसं असेल, काय वयाचं असेल, सिंगल असेल का डबल, 2 मॉडेल्स असतील का 4 मॉडेल्स असतील, ते बसलेले असतील का उभे राहिलेले असतील, वगैरे 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 वगैरे. जे काही डिझाईन त्या एजन्सीनी, त्या आर्ट डिरेक्टरनी किंवा कॉन्सेप्ट क्रिएटरनी तयार केलेलं असतं आणि क्लायंटकडून पास करून घेतलेलं असतं, ते रफ डिझाईन फोटोग्राफरला दाखवलं जातं की दिस इज अ रफ डिझाईन, दिस इज अ रफ कॉन्सेप्ट आणि आम्हाला असं फोटोशूट करून हवं आहे ह्या मॉडेल्सना घेऊन. कारण जी मॉडेल्स वापरली असतात ती आयदर स्केचेस फॉर्ममध्ये वापरलेली असतात, स्केचिंग आर्टिस्टनी काढलेली असतात, किंवा डमी इमेजेस इंटरनेटवरनं डाउनलोड करून घेऊन ती तिथं प्लेस केलेली असतात. आता ते रिप्लेस करायचं असतात आपल्या खऱ्या आणि जिवंत मॉडेल्सना घेऊन. मग काही वेळेला ते शूट त्या मॉडेल्सना काही लोकेशन्सवर घेऊन जाऊन, बंगल्यांमध्ये असेल, इंटिरियर डेकोरेशनच्या समोर असेल किंवा कुठल्या लँडस्केप समोर असेल किंवा जिथे कुठं आवश्यकता असेल तिथं मॉडेल्सना घेऊन जाऊन एक्झॅक्टली त्याच पद्धतीत त्यांना उभं करून जे डमीमध्ये दिसत आहेत ते शूट तसं केलं जातं. किंवा स्टुडिओमध्ये व्हाईट बॅकग्राऊंडवर किंवा ग्रे बॅकग्राऊंडवर किंवा ग्रीन क्रोमा किंवा ब्लू क्रोमावर त्या मॉडेल्सना त्या पद्धतीत उभं करून किंवा बसवून, जसं डमीमध्ये ती मॉडेल्स दिसत आहेत त्या पद्धतीत त्यांच्याकडनं पोझिंग करून घेऊन शूट केलं जातं. आणि मग त्याचं पुढे एडिटिंगमध्ये मग बॅकग्राऊंड्स बदलून किंवा त्या पद्धतीच्या बॅकग्राऊंड्स टाकून त्याचं फायनल फिनिश केलं जातं. पण फोटोग्राफरचं काम असतं जसं डमीमध्ये मॉडेल्स दिसत आहेत तसं शूट करून द्या. मग डमीमध्येच एक आयडिया त्याला आलेली असते की वॉर्म लाईटिंग करायचं आहे का, व्हाईट लाईटिंग करायचं आहे का, फ्लॅट लाईटवर फोटो काढायचे आहेत का, ड्रॅमॅटिक लाईटवर फोटो काढायचे आहेत. मग जसं डमीमध्ये दिसतंय एक्झॅक्टली तसं लाईटिंग त्याला स्टुडिओत क्रिएट करावं लागतं. म्हणजे थोडक्यात त्या वेळेला फोटोग्राफरला टेक्निकली कॅमेरा जसं ऑपरेट करता येणं गरजेचं आहे त्याच पद्धतीत त्याला लाईटिंगचाही सेन्स असणं गरजेचं आहे आणि मॉडेल्सना कसं हँडल करायचं आहे, जे डमीमध्ये दिसते ते तसं पिक्चर कसं क्रिएट करायचं आहे त्याप्रमाणे ते तसं शूट करून देणं हे अपेक्षित आहे. सो दॅट इज एजन्सी शूट. कॉन्सेप्ट शूट हा तिसरा प्रकार होतो. कॉन्सेप्ट शूट म्हणजे काय, कॉन्सेप्ट म्हणजे एखाद्यानी स्वतःच्या मनात एक निर्माण केलेली एक विजन, काही पिक्चर, काही स्वतःच्या मनात निर्माण केलेलं एक कल्पनाचित्र की मला अशा पद्धतीची कॉन्सेप्ट आहे. म्हणजे मग ती कॉन्सेप्ट फोटोग्राफरची असू शकते किंवा ती कॉस्ट्युम डिझायनरची असू शकते किंवा ती मॉडेलची स्वतःची कॉन्सेप्ट असू शकते किंवा कोणाची तरी ती कॉन्सेप्ट असते आणि त्या कॉन्सेप्टला अनुसरून, त्या कॉन्सेप्टचा विचार करून फोटोग्राफरला ते मॉडेल शूट करावं लागतं. मग ती कदाचित ब्रायडल कॉन्सेप्ट असेल किंवा ती फेरी टेल्समधली कॉन्सेप्ट असेल, काल्पनिक चित्र असतील, मायथॉलॉजिकल कॉन्सेप्ट असेल किंवा कुठल्याही प्रकारची कॉन्सेप्ट की बाबा, किंवा थीम असेल काही की बाबा फादर्स डे असेल, मदर्स डे असेल किंवा मग 14 फेब्रुवारीचा स्पेशल व्हॅलेंटाईन्स डे असेल
किंवा मग अनेक, मग 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, रंगपंचमी असेल, कुठल्याही किंवा सणवार येतात, गणपती, दिवाळी, ह्या कॉन्सेप्टवर आधारित मला शूट करायचं आहे. हे जेव्हा तुम्ही ज्याची कोणाची कॉन्सेप्ट असते, जो फोटोग्राफर पुढे जातो ती कॉन्सेप्ट मांडतो, किंवा फोटोग्राफरची जरी स्वतःची ती कॉन्सेप्ट असेल तरी त्या कॉन्सेप्टला पूरक असं संपूर्ण वातावरण तिथे कॅमेऱ्याच्या समोर उभं करावं लागतं. मॉडेल त्या पद्धतीने त्याचा मेकअप, त्याचं कॉस्च्युम, त्याचं पोझिंग, स्टायलिंग, बॅकग्राऊंड्स, काही बॅकग्राऊंडला सेट्स वापरायचे असतील तर ते सेट क्रिएशन्स, लाईटिंग, या सगळ्याचा आपल्याला वापर करून ती कॉन्सेप्ट जिवंत करायची असते. मग एखादी काल्पनिक पात्र, फेरी टेल्स असतील, मग स्नो व्हाईट असेल, तिचे 7 बुटके असतील, किंवा मरमेड असेल, किंवा अजून काही म्हणजे राक्षस असेल, भूतं असतील, किंवा मग मारलेलं, लागलेलं, कापलेलं, भाजलेलं अशा पद्धतीचं प्रॉस्थेटिक मेकअपची कॉन्सेप्ट असेल, जी काय असेल ती, त्या कॉन्सेप्टला उठाव देईल या पद्धतीची मॉडेल्स निवडून, मॉडेलकडनं त्या पद्धतीचं काम करून घेऊन त्या पद्धतीने मॉडेलला मेकअप, लाईटिंग, पोजेस या साह्याने प्रेझेंट करणं म्हणजे कॉन्सेप्ट शूट. आणि 4th ट्रॅक इज पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ म्हणजे जो मीडियामध्ये ज्या लोकांना यायचं आहे आणि मीडियामध्ये येण्याकरता त्यांना ज्या पद्धतीचं सेल्फ प्रेझेंटेशन करावं लागतं त्या पद्धतीचं शूट, मॉडेलचं प्रेझेंटेशन. मग ते मॉडेल असेल किंवा ॲक्टर असेल, कारण पोर्टफोलिओ शूटमध्ये पण परत 2 भाग येतात, ॲक्टिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ अँड मॉडेलिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ. आता ह्याच्यात काय बदल आहेत, ह्यात काय फरक आहेत, हे आपण पुढल्या एपिसोडमध्ये बघणार आहोत, कारण तो विषय अजून वेगळा आहे. पण मुळात मग पोर्टफोलिओ शूट म्हटल्यानंतर सुद्धा त्या मॉडेलला तो पोर्टफोलिओ तयार झाल्यानंतर पुढे काय करायचं आहे, तो ॲक्टिंग फील्डमध्ये जाणार आहे का मॉडेलिंग फील्डमध्ये जाणार आहे, हे लक्षात घेणं, त्याचे प्लस पॉईंट्स अधिक प्लस करणं, त्याचे मायनस पॉईंट्स थोडे कमी मायनस करून थोडे प्लसकडे नेणं, आणि इन टोटल प्रेझेंटेशन ऑफ द मॉडेल म्हणजे पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ म्हणजे फोटोग्राफरचं काम लोकांना दाखवण्याकरता पोर्टफोलिओ नसतो. मी किती छान फोटोग्राफर आहे, मला फोटोग्राफीतलं किती कळतं, मला एडिटिंगमधलं किती कळतं, हे दाखवण्याकरता पोर्टफोलिओ नसतो. पोर्टफोलिओ असतो तो त्या मॉडेलसाठी असतो. मॉडेल किती मस्त आहे, मॉडेल किती बेस्ट आहे, मॉडेलमध्ये प्लस पॉईंट्स काय आहेत हे दाखवण्याकरता पोर्टफोलिओ असतो. मी किती ग्रेट आहे दाखवण्याकरता नसतो. सो पोर्टफोलिओ जेव्हा शूट करतो तेव्हा आपण मॉडेलचा पोर्टफोलिओ करतो आहे, स्वतःचं काम प्रेझेंटेशन नाही. हे फोटोग्राफरनी लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. तर ह्या सगळ्यातले फरक लक्षात घेऊन क्लायंटची जशी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने काम करता यायला लागणं म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला मॉडेल फोटोग्राफी यायला लागली, त्याच्यावर तुमची मास्टरी आली असं म्हणता येईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यातली माहिती तुम्हाला पटली असेल तर प्लीज एक लाईक तो जरूर बनता है. लाईक करा. इथून पुढल्या प्रत्येक एपिसोडला तुमच्यापर्यंत पोचता यावं ह्याकरता चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा चॅनल बघता यावा ह्याकरता शेअर करा. सो प्लीज like, subscribe and share. Thank you.